आपलं आहे रक्षाबंधन. नीट नीट पंढर बसले जिंदा आहे. जेव्हा जन्माला आलो तेव्हा राखी नमस्कार मित्रांनो, तुम्ही आला तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल, जे नाव आहे वाईट विथ सिद्धू. तर आज आपलं आहे रक्षाबंधन. तर आता आम्ही लोक सगळे ठाण्याला आलेत. मी मम्मी विरारवरून आम्ही ठाण्याला आलेत. मावशी आली आहे करी रोडवरून. आज आता तुम्हाला माहितीच असेल कोण आहे. इज्जत इज्जत. ही बघा पावडर पण लावते. नीट नीट इज्जत इज्जत. तर समोर मामी आहे, पण मामी वन पीस मध्ये आहे तर मी दाखवू शकत नाही. मामीला पण इज्जत द्या. मामीला पण फुल इज्जत. मामी हसते, मामीला तर मी दाखवू शकत नाही. मी अजून मामीवर मामी जेव्हा तयार होईल तेव्हा मी तुम्हाला मामीला दाखवेन. फुल इज्जत इज्जत. आमचे अण्णा डॉन झोपलेत. जाऊन दे, अण्णा डॉन कडे आता फोकस नाही करत. मी आता चला खाली जातो. तर चला. तर गाईस तुम्ही बघू शकता, हे बघा आज पूर्ण आमचं घर भरलेलं आहे. ही बघा पिंकू मावशी, ही माझी गुड्डी मावशी, ही मुन्नी मावशी, ही गुड्डी दीदी, देवांग मामा, आर्यन, हा पप्पू मामा, ही अमृता मामी. मम्मी एकदा हाय कर. अरे शिवाजी पण आली. अरे सत्यम भाई आला. सत्यम दादाचा मोरे. आणि 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 ही छोटी पिंकू, काय छोटी सोनी. मावशी सोनी मावशीची हा. कन्या नाही, ही सोनीची. काय तू सोनीची आहेस? तर आता मम्मी मामाला ओवाळते. मोठी मावशी अजून तिथे बसले. दिला मग अशी आवाज. बांधून झाले. अरे कधी हे कधी झालं हे काय माहितीच नाही. परत घेऊ आपण, त्यात काय. तुम्हाला पण इज्जत. तर मावशीची राखी बांधून झालेली ती फक्त अशीच दाखवायसाठी आली आहे ती परत फक्त. मावशीला फुल इज्जत. ओके ओके. आता मामी पण आली. मामीची पण आधी ओवाळून झालेलं. तर ही मामी पण परत एकदा ओवाळायला आहे ब्लॉग मध्ये यायसाठी. आणि त्या मामीने आज जाम कष्ट करून आलेली. सकाळी 7ला निघालेली ती आता 4 वाजता आली आहे घरात. एसटी मध्ये ते पण उभी राहून आली आहे न बसता. जाम कष्ट करणारे भावाला राखी बांधायला. काहीच ते फोटो काढायला मामा बसलाय. मामाच्या बाजूला सगळी काय पंटल लहान पंटर बसलाय. मामाचे शार्प शूटर आहे ते. अरे 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 मामाने आता पॉकेट काढलेला आहे. मामाने आता पॉकेट काढलाय. मामा आता मोठ्या पैसे वाटायला लागलाय. हे मोठ्या बहिणीला मम्मी मला दे. अजून किती जणी आहेत? हा वाटून घ्या. वाटून घ्या. आता बारक्या बहिणींना बारक्या नोटा. चायनीज का आता सगळ्यांनी परत द्या. मम्मी दे. तुम्हाला मी बोललो ना मामी तयार होते. ही बघा मामी इथे बसली आहे तयार होऊन. मला
मला दे. तर आता दिदी ओळखते अर्चितला. अर्चित एकदम आज पहिल्यांदा असं बसलाय, पहिल्यांदा गुड बॉय झालाय तो आता. तो आता मोठा झालाय ना आता. आर्यन मला तो बघ तिथे खजाना दिसतोय, मला खजाना दिसतोय, मला खजाना दिसतोय. तो खजाना इकडे घेऊन ये फक्त. हे बघा 50 5 रुपये 5 रुपये. मित्रांनो वाघ बघा, वाघ वाघ आहे, वाघ मादी सैनिक. टाइगर अभी तक जिंदा है. टायगर अजून जिंदा आहे. टाइगर की शेरनी तो दिखा. टायगर की शेरनी किधर है? टायगर की शेरनी, टायगर की शेरनी. इज्जत आहे, इज्जत आहे. मला मेकअप बद्दल सांग ना काहीतरी. मोबाईल काढायचा आहे. तू काय काय मेकअप लावून आलीस? हा लिपस्टिक लावली. कुठे लिपस्टिक कुठे कुठे लावताय? लिपस्टिक कुठे लावलीस? अच्छा, आणि अजून काय काय लावलंस? इथे लावताय. बघू बघू कसे. ब्रश कसे करतात इथे असे. बसू दे, मी देते जरा धीर धर. आणि अजून काय काय असतं? बस. अरे पण तुझ्या दातला काय आलं? तीच काय आली तुझी अशी? हा छोटी आहे ना, पडणार ते सांग. आता पडणार ते. मोठी आहे. तू मोठी आहे. कुठे मोठी आहेस? छोटीच आहेस तू अजून. येस, आता तुझे दात पडले नाही म्हणते मी मोठी. अरे नाही, तू छोटीच आहेस अजून. तू का अशी गणपती बाप्पा सारखी बसलीस? मलाच परत माझ्या गाई चला बंद करतो आम्ही आता. मामी बोलते ब्लॉग बंद करायचा. गप रे. मामी राखे विकायलाच बसले. 5 रुपये 5 रुपये. 1000 रुपये. नाही नाही नाही. पप्पू आम्हाला ठाण्याचा सहसचिव पद भेटलेलं आहे. तर मामा 4 शब्द काहीतरी मनसेचं. सांग कुठल्या पक्षाचं ते. मनसेचं ते बोलला ना तो. नमस्कार, मी प्रशांत पालांडे, मनसे भाषण नाही करायचं. ठाणे शहर सहसचिव. आता कालच माझी नियुक्ती झाली माननीय राजसाहेबांच्या आदेशाने, अविनाश जाधव साहेबांच्या आदेशाने, रवींद्र मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, संदीप साळुंकेंच्या मार्गदर्शनाखाली आज जो मराठी मुद्दा चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठीचा अ आ इ ई आता माझ्या माध्यमातून मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो नक्की सार्थ होईल. एवढं बोलतो. जय जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा बसला आता. गाईस तुझं बोल. हे बघा, हिला गेल्या पहिले, ही बांधते पहिले, ही बांधते पहिले. अरे स्माइल स्माइल. अरे क्यूट स्माइल. काय तुझा फोन घेऊन बसू. सीमाची आली. अरे अरे स्टेटसच बघते. अरे हाय. अरे अरे माझा मामा आला. जय शिवराय. सत्यम दादा मोरे आले. काय माझा व्लॉगिंग चॅनल चालू होतोय वेस, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. स्माईल बघा एकदम घातक आहे, घातक. ते डोळे बारीक आहे. अरे हा असं हे आता मामानी पैसे दिले. आर्यन हे काय मामा पैसे देतोय. माझे पैसे ठेवा दिले त्यांच्याकडे. हा ठेवायला दिला.
तू पण तर इथून टाकलायस. बदली कर. हा? एवढं तर नाही ना, तुझं पण दाखव की. मला नाही, मला नाही. काही आता आम्हाला गुड्डी दिदी राखी बांधायला आली आहे. कॅमेरा इथं कॅमेरा इथं. तिने चंदनाची राखी आणली आहे मला. ते आरती अर्धवटीचे तोंड पण घे. अँगलला इज्जत आहे की नाही, इज्जत आहे की नाही अँगलला. हा. आता मला काय बोलू कामाला काहीतरी कामाला तू आमचा आम्ही पण आता सिद्धूला बघून आता ब्लॉगिंग चालू केली तर सिद्धूला सपोर्ट राहू द्या. सिद्धूला सपोर्ट राहू द्या मित्रांनो, सिद्धूला राहू द्या सपोर्ट. त्याच्या आधी काय बोलत नाही. दीदी मदत करते काय? दीदीने सगळ्यांच्या राख्या बांधल्या. दीदी सगळ्यांच्या राख्या बांधते. मोठी दिदी आहे ना, दीदी मोठी आहे काय आता, मोठी आहे ना. आणि सगळ्यांना कान मंत्र दीदी देते आम्हाला. नुसतं कान मंत्र देते आम्हाला. नाही, कधी कधी चांगलं पण सांगते, असं वाईट सांगत नाही. कधी कधी बाबांनी बरोबर पॉइंट पकडला. ते आर्मीवाला बाबा आहे ना, त्याची मुलगी. भाईदा मिस यू भाई दादा. भाईदा मिस यू, तुला आज मिस करतोय आम्ही इथे. तू आज पाहिजे होतास. सगळी जण तुझी आठवण काढतायत. गाईस इथे एक हादसा हो गया गाईस. मोठा अपघात झालेला आहे. कान तुटला, कान तुटला. थोडक्यात वाचला. एका मावशीने दुसऱ्या मावशीचा कान तोडला. देवा मग माझा पण घे. खूप झाले आपल्याला. एक नंबर. नाही अरे चुकीचं नाव टाकतोयस. देवा मामा चुकीचं नाव टाकतोयस. हे बघा 10,000 रुपयाच्या राख्या घेऊन आले. हे बघा 10,000 रुपयाच्या राख्या. समजला का? बघितले सांग बघितले. हे बघ हे 10 रुपये दिसत त्याच्यावर. 10 रुपये दिसते. अजिबात नाही. दाखव मग अशी उलटी कर. 10 रुपयाच्या राख्या घेऊन आमच्याकडे 500 रुपये घेतात. 500 रुपये. तेव्हा किती वर्षांनी राखी बांधते हे सध्या मामा? किती? मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा राखी बांधलेली. त्यानंतर आज मुहूर्त भेटलाय. बोलले उडते ना राग येतो. मी बोलतो मी ना कधी अरे बोल कधी. काहीतरी बोल जरा. काय बोलू तू कॉन्टेंट पाहिजे काय? हा? काय रोज आली आहे एकदम. अजून मेकअप बाकी आहे काय? मी कुठं बसू? मी कुठं? सत्यम दा तुमच्यासाठी खाऊ आणलाय. धन्यवाद. माझ्याकडे खायला बिस्किट कुठे घेऊन चालला? त्यावर खायला मला बिस्किट नव्हते पण आरतीने मला बिस्किट दिले. अरे गोळी आम्ही पावडर लावते. पहिला निरोप कोण घेतोय? आम्ही अच्छा तू निरोप घेतेस. बाय बाय. तर दीदी बाय बाय. बाय बाय. थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही बोलत असेल मी आता डायरेक्ट इथे घरी कसा आलो. डायरेक्ट ठाण्याला जाऊन ब्लॉग शूट केला. म्हणजे तुम्ही बोलत असाल डायरेक्ट अचानक काय केलंय मी. पण माझं नक्की नव्हतं प्लॅन की रक्षाबंधनचा ब्लॉग शूट करायचा काय नाही. मी असं डायरेक्ट तिकडे गेलो.
जाताना तर एवढी भयंकर ट्रॅफिक होती ना, ठाण्याला जायला आम्हाला 1 ते 1.5 तास लागतो, पण आम्ही 4 तास आम्हाला म्हणजे प्रवास करायला लागला. म्हणजे त्यात पण एवढा वैताग, पाऊस वगैरे, मम्मीचा त्यात आमच्या पायाला लागलं, त्यात पाय फ्रॅक्चर पण झालाय मम्मीचा. तर काय झालं, आता ज्या गोष्टी व्हायच्या त्या झाल्यात. मग आता ठाण्यावरून येताना पण म्हणजे आम्ही विचार केला की आम्ही त्याच दिवशी निघू रक्षाबंधन सगळं झाल्यानंतर, पण ते पॉसिबल झालं ना, कारण का एवढी भयंकर ट्रॅफिक होती. आमचा सगळा प्रोग्राम होईपर्यंत आम्हाला वाजले तरी 8-9 वाजले. तर आता 8-9 वाजता निघणार कसं, ट्रॅफिक खूप भयंकर होती, तर यायला आम्हाला खूप टाइम लागला असता. त्यामुळे आम्ही आलो नाही. तर दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. पहाटे निघून मग आलो आता घरी आल्यानंतर मग आता डायरेक्ट इथे तुम्हाला घरी ब्लॉग एंड करायसाठी आता भेटलोय. कारण का माझा विचार होता की तिथेच एंड करायचा, पण ते माझ्या लक्षातच राहिलं नाही की तिथे एंड करायचा होता. पण खूप म्हणजे असं मजा तर आली आम्हाला, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला तर खूप मजा येते, तुम्हाला पण माहिती आहे. फॅमिली असली की एकत्र खूप एन्जॉयमेंट पण होते. काय एन्जॉयमेंट तर केली आम्ही, कॅप्चर पण करायला भेटत नाही. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.